वारकऱ्यांसाठी तर वारीमध्ये अनेक उपक्रम राबवलेले पाहायला मिळतात। वारीच्या मार्गावरती ठिकठिकाणी होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी खास मशीन तयार करण्यात आलंय। हे मशीन नेमकं कसं आहे आढावा घेतात गुरुप्रसाद जाधव। वारीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती या संपूर्ण मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोक वारकऱ्यांची सेवा करतात। आपल्याबरोबर आणखी आता इथे पुण्यामध्ये काही लोक आहेत जे त्यांच्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करतात। काय हा संपूर्ण तुमचा उपक्रम आहे? हो, वारीच्या संदर्भात जे लोक इथं भरपूर स्टॉल टाकलेले आहेत, अन्नदान वगैरे चालू आहे, बऱ्याचशा गोष्टी करत आहेत। तर आम्ही एक छोटासा कार्यक्रम असा इकोटेकच्या मदतीने केलेला आहे की जो केसर किंगडम तर्फे सोसायटी आहे आमची एक मशीन आणलेलं आहे, कंपोस्टिंग मशीन म्हणून। जे काही वेस्टेज जातं, प्लास्टिक असेल, ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, याचं आम्ही खत म्हणून निर्माण करतोय आणि ते युटिलायझेशन करतोय फर्दर ह्याच्यासाठी। नक्कीच पुण्यातला कचऱ्याचा प्रश्न हा मोठा आहे, खूप दिवस तो गाजतोय आणि अशात वारकऱ्यांची सेवा करत असताना हे कंपोस्टिंगचं मशीन इथे असणं ही सुद्धा एक वेगळी बाब आहे। हे मशीन कसं काम करतं? हे फुल्ली ऑटोमॅटिक कंपोस्टिंग मशीन आहे। यात आपण आपला फूड वेस्ट टाकू शकता आणि विदिन 24 आवर्स हे फूड वेस्ट कंपोस्टमध्ये कन्वर्ट होऊन जातं आणि आपल्याला यात काही स्किल मॅन पॉवर वगैरे लागत नाही। फक्त वरच्या डोरमधून आपल्याला कचरा आतमध्ये टाकायचा आहे आणि हा फ्रंट डोर आहे, इकडून कंपोस्ट बाहेर निघतो। नक्कीच तर आपण बघितलं फक्त अन्नदान नाही पण त्यानंतर होणारा जो संबंध वारीमधला कचरा आहे त्याचीही कुठेतरी विल्हेवाट लागावी आणि हा सगळा जो भक्ती मार्ग आहे तो पवित्र व्हावा यासाठी सुद्धा हे सगळे आपल्याला प्रयत्न करताना दिसतात। हा उपक्रम नक्कीच तुमचा सगळ्यांचा स्तुत्य आहे। कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह मी गुरुप्रसाद जाधव, एबीपी माझा, पुणे।